Hola.
अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुका मने होता ठेवा तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठ्ठला श्रीपादनाथं गुरुराज वैरं मोक्षनाम ज्ञानदानक्य दक्ष घोटी क्षेत्र निवासी तन्नमामि वेद विज्ञान वरिष्ठं संत समर्थ श्रीपाद भगवान की जय महायोग पीठे तटे भीमरथ वरं पुंडलिकाय दातु मनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तिची वंदो श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो
ईश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जणीने बोलतो वचनी आदी भाविका एका जनार्दनी तुमचा दास याची आस पूर्वविराध हा मेरी मातु पिता मेरा घनश्याम हो राधा मेरी माँ तू पिता मेरा घनश्याम उन दोनों के चरणों में मेरा वारंवार प्रणाम उन दोनों के चरणों में मेरा वारंवार प्रणाम सेवे लागी सेवक स्वामी तुका या देवा यावरी न करावा उहेर उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडून घेतलेला अभंग ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत व तुम्हा आम्हा सर्वांचे भगवंत जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंताचे श्रीमंत ज्यांना भक्ती मार्गातला कळस असं संबोधला जातो अशा कोटीतला साधू बाबाजी चैतन्याच्या मालिकेतील आदरणीय कन्या विभूती विशेष वारकरी संप्रदायाचे महान भगवत भक्त असे असणारे तुकाराम तुकाराम यांचा 4 चरणाचा असून तुम्हा 2 चरणांच्या माईबापांच्या सेवेकरता निवडला विठ्ठल विठ्ठल माईबाप सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात परिहार द्यायचा तो असा आज आपला वैष्णव मेळावा आणि
1.5 दिवसाचा वैष्णव मेळावा, बरोबर, 1.5 दिवसाचा वैष्णव मेळावा, त्यातलं हे दुसरं वर्षाचं पुष्प माझ्यासारखे लिकीच्या वाटेला आलं. आणि त्यातल्या त्यात आज जगद्गुरु तुकाराम महाराज, श्रीमंताचे श्रीमंत, ज्यांना भक्ती मार्गातलाही कळस असा संबोधला जातो, ज्यांनी कळस रचला असे असणारे तुकाराम महाराज यांची आज बीज, आणि त्या निमित्तानं माझी ही सेवा. माई बापे भाग्यवान ठरले की तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं या दर्शन ताईला घडलं. विठ्ठल विठ्ठल. माईबाप, खर तर ही माझ्या साधू संतांची कृपा आहे की परत आज आपण या धर्म मंडपाखाली आलो, ही माझ्या साधूंची कृपा आहे. साधूंची कृपा असल्याशिवाय आपण इथे परत येऊ शकतो का? माझे संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा आज आपल्या पाठीशी म्हणून आज आपण इथे आहेत. विठ्ठल विठ्ठल. माईबाप, आयोजन नियोजन आपल्यासाठी आहे. कोणासाठी आहे? कोणासाठी आहे? पटपट बोला. कोणासाठी आहे? माझ्यासाठी आहे का? आयोजन नियोजन कोणासाठी आहे? तुमच्यासाठी. आयोजन नियोजन तुम्हा आपल्यासाठी आहे. मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. अरे मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. या बसा आणि ऐका, तो जीव त्या सुखाला पात्र झाल्याशिवाय राहत नाही. मी म्हणत नाही, आज ज्याच्या नावावरती लाखोन रुपयाची उलाढाल आहे अशी जगाची माऊली 9व्या अध्यायामध्ये पहिल्याच क्रमांकाच्या उभीमध्ये सांगते. तर या अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. काय ऐका? जर काही इथं लक्ष दिलं तर सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार. तुमचं कल्याण आहे, माझं झालेलं आहे, माझं झालेलं आहे. हे कशासाठी कीर्तन आहे? माझ्यासाठी का? तुम्हाला कळावं म्हणून आहे. जे ज्ञान माझ्यापर्यंत पोहोचलं, जे ज्ञान माझ्यापर्यंत आलेलं आहे, ते तुम्हाला सांगण्यासाठी हे कीर्तन आहे. जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. माईबाप, परंतु सूर्यासमोर काजवायचा असं काय उजेड पडेल? सूर्यासमोर काजवायचा असा काय उजेड पडेल? परंतु माझ्या सद्गुरु दादांचा हात माझ्या मस्तकी पडला म्हणूनच हा रेडा बोलायला लागला. विठ्ठल विठ्ठल. ज्या बापाने मला चालायला शिकवलं, ज्या बापाने मला बोलायला शिकवलं, त्या बापाचं नाव घेऊ नये? त्या बापाचं नाव घेऊ नये का? त्या बापाचं नाव घेतलंच पाहिजे. असे असणारे माझे अमृती दादा, ते आज माझ्या पाठीशी आहेत, ते आज माझ्या पुढे खंबीरपणे उभा आहेत म्हणूनच आज मी इथे आहे. आणि मी जेही काही बोलेल ते माझ्या दादांच्या कृपाशीर्वादाने बोलेल. विठ्ठल विठ्ठल. माईबाप, आज या दावडी गावामध्ये वैष्णव मेळावा चालू आहे. आपल्या हरिभक्त पारायण संतोष महाराज पानसरे या बाबांनी मला इथे सेवा करण्याचा योग प्राप्त करून दिला, म्हणून त्या बाबांचे खूप मनापासून आभार. व तसेच आपले हरिभक्त पारायण अशोक महाराज मुलुंड असतील, यांनी पण खूप साथ करी आहेत. माईबाप, इथं बरेच आहेत. इथं आपले दिवेची मंडळी आहे, चेतन भाऊ आहेत, सगळे बोहीर कुटुंब असेल किंवा सगळे दिवेची मंडळी असेल, सगळे इथं खूप छान पद्धतीने उभा आहेत. व तसेच सगळ्यात मोठे आणि महान धन्यवाद द्यायचे ते म्हणजे तुम्हाला. तुम्ही इथं आलात, बसायलात. फक्त काय करायचं? अंतरंगाचे कान उघडे करायचे आणि बाह्य रंगाचे कान बंद करायचे. विठ्ठल विठ्ठल. माईबाप, सांगायला गेलं तर या जगतामध्ये 3 जगद्गुरु होऊन गेले. किती जगद्गुरु होऊन गेले? किती? आवाज नाही आला हो, बोला पटापट, माझा गळा सुकला. किती जगद्गुरु होऊन गेले? 3 जगद्गुरु होऊन गेले. पहिले म्हणजे आद्य शंकराचार्य जगद्गुरु, दुसरे म्हणजे कृष्ण मंदे जगद्गुरु. आपण म्हणतो, काय म्हणतो? वसुदेव सुतम देवम कंसाच्या नूरमर्दनम देवकी परमानंद
कृष्णम श्रीकृष्णम वंदे जगद्गुरु, ते म्हणजे दुसरे जगद्गुरु आणि त्यांच्याच पावला माग पाऊल ठेवला ते म्हणजे तुकाराम महाराज. विठ्ठल माईबाप आज ज्या महात्म्याची बीज आहे, आज ज्या महात्म्याची बीज आहे, बरेच साधू संत या भूतलावरती होऊन गेले, पण देहू हा गाव फक्त ओळखला जातो ते म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या नावाने. आळंदी हे गाव ओळखलं जातं फक्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने. जीवनामध्ये असा प्रवास करा, जीवन जगताने असा परमार्थ करा की आपल्याला पण कुणीतरी ओळखायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तेच जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला या अभंगातून सांगताय. उजळले भाग्य आता अवघी चिंता. काय झाली, काय झाली बाबा? वारली. वारली म्हणजे तुमच्या गावात काय असतं? या दावडी गावामध्ये वारली म्हणजे काय असतं? मेली. आमचे चेतन भाऊनी सांगितलं वारली म्हणजे मेली. मेली म्हणजे ती परत जिवंत होती का बाबा? परत जिवंत ती होऊ शकत नाही. तसं तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला सांगतायत माझं भाग्य उजळलं बाबा हो. काय उजळलं? माझं भाग्य उजळलं बाबा हो. कशाने उजळलं? गाडी घेतली, बंगला घेतला, आपलं तर तसंच आहे. संतांचं जाऊ दे होते तर संत होते, आपण तर कोण आहेत आपण? अहो आपण पण देवच आहे, आपण पण देवच आहे, पण आपल्यामध्ये काहीतरी बघण्याची दृष्टी कमी आहे म्हणून आपल्याला देव कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. देहूचे सुप्रसिद्ध साधू आपल्याला सांगतायत की बाबा रे माझं भाग्य उजळलं. माझं भाग्य कशाने उजळलं ताई? कशाने उजळलं? बंगला घेतला भाग्य उजळलं, लॉटरी लागली भाग्य उजळलं, चांगला नवरा भेटला म्हणून भाग्य उजळलं का? अहो तसं नाही. कशाने उजळलं मग भाग्य तुकाराम महाराजांचं? पद्मनाभ जोडला. आपलं दुसरं चरण आहे माईबाप. हे काय आहे? अभंगाचं दुसरं चरण आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. मग तुमची आपली चिंता कधी वारली का? कधी होतच नाही. बाबू मी काय बोलली, चिंता कधी होती का नाही होती? होती ना बाबा. मला पोरगी होते का पोरग होतंय? चांगला नवरा भेटतोय का नाही? मला पोरग होतंय का पोरगी होते? बरोबर ना. माझं सिझरच होतंय का मला नॉर्मल होतंय? डॉक्टर चांगला भेटतोय की नाही? बरोबर ना. माईबाप एक डॉक्टर ऑपरेशन करण्याकरिता निघाला, एक डॉक्टर ऑपरेशन करण्याकरिता निघाला व त्याचं पहिलंच ऑपरेशन होतं त्या पेशंट सोबत. तो निघाला आणि त्यांनी काय केलं, हातामध्ये हार आणि काय घेतलं, ताट घेतलं दिव्यासोबत. बरं मग तो पेशंट म्हणला तुम्ही माझं ऑपरेशन करताय तर काय करताय नेमकं? मग तो तेव्हा म्हणाला अहो माझं पहिलंच ऑपरेशन. तुम्ही वाचले तर बरं नाही तर घालतो हार. विठाला सांगायचा उद्देश काय? तर डॉक्टर पण चांगले भेटतील का नाही याची पण जीवाला चिंता आहे. आज दोन माणसं रस्त्याने पळताना दिसतात, एक म्हणजे पोट कमी करण्यासाठी पळतय आणि एक कसं पोट भरण्याच्यासाठी पळतय बाबा. बरोबर आहे ना. आपलं कसली गत आहे, कशी गत आहे आपली? पळतात का नाही कामासाठी? काय इथं भेटतंय? आहे का कुणाला? इथं कुणालाच नाही. सगळ्याला गोष्टीची चिंता आहे, कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता आहे. परंतु माझ्या तुकाराम महाराजांनी सांगावं उजळले भाग्य आता अवघी चिंता, काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. या चित्ताचं समाधान करा, मला बाकी काही नको. ऐसी चिंता करी सर्व काळ. फक्त त्यांना एवढ्याच गोष्टीची चिंता होती.
ऐसी चिंता करी सर्व काळ, रात्रंदिवस हिची तळमळ. साधू संत नव्हते, आपल्याला आहे. आपला मेळावा झाला काय, अंदाज आला काय? उद्धार यांचा झाला काय, अंदाज आला काय? आमचं कुठं बंद पडतं, आम्हाला भेटत पाकिट. विठाला विठाला. कशासाठी या नियोजने, कशासाठी वैष्णव मेळावा, कशासाठी? आता तुम्ही मला एक सांगा, तुमच्या घरामध्ये कचरा साचतो ना, काही एकदम स्वच्छ ठेवता, कचरा साचतच नाही, होतं का? असं होतं? वल्ला सुका दोन्ही साचतात ना. कचरा हा घरात साचला जातो, त्याचप्रमाणे आपल्या या देहामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि अहंकार यासारखे विकार साचलेले असतात. आणि ते विकार जर का दूर करायचे असतील, साफ जर का करायचे असतील, तर त्याच्यासाठी हा वैष्णव मेळावा. मन के मंदिर में प्रभु को बसाना, मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर किसी में बसती नहीं, बात हर किसी में बसती नहीं। आपल्याला भगवंत तर आहे, पण त्याची कशी ओळख करता येईल, त्याच्यासाठी हा वैष्णव मेळावा. विठ्ठल विठ्ठल. वैष्णवांचा संग होय अंतकाळी, तरी तपोवळी जन्मोदरी. जडवरत राजा हरणागरवी गेला, गाला तो गातला वाचनेने. मृग जन्म स्मरण निमालिया, तो मृग जन्म पावला देहांती. श्रीकृष्ण जन्म स्मरण निमालिया, तो श्रीकृष्णची झाला देहांती. अंतकाळी जे मती, तिची प्राण्याची सार गती. या लागे श्रीकृष्ण चित्ती, अहोरात्र स्मरावे. काय स्मरायला सांगितलं? नामस्मरण करायला सांगितलं. आपल्याला नामच माहित नाही. ज्याला माहितीये त्याचं कल्याण आहे, ज्याला माहितीये त्याचं जन्मांतरीची पुण्य आहे, ज्याला माहितीये त्यांना बाबांचा सर्कल प्राप्त आहे. आणि ज्यांना बाबांचं सर्कल प्राप्त आहे ना, ते सुटले, त्यांना जन्मही नाही, मरणही नाही. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. एकदा मुखामध्ये जर का नाम आलं, तर हातात साक्षात मोक्ष आहे, मोक्ष आहे. मुक्त होता माणूस. पण कधी? जेव्हा नाम घेऊ तेव्हा. आपण सर्वांनी घेतलं, यांचं काय? त्यांच्यासाठी हे, त्याच्याकरिता हा वैष्णव मेळावा आहे, त्याच्याकरिता हे नियोजन आहे. कीर्तन, कीर्तन म्हणजे तरी काय? कीर्तन म्हणजे हे कीर्तन का चालू आहे? ते कीर्तन म्हणजे हे आहे का? पकवाज वाजवणं, टाळ वाजवणं. हे गायनाचारी आहेत, मी कीर्तनकार आहे, मी बोलती, ह्याला म्हणतात का कीर्तन? कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. नाम संकीर्तन सदन पैसे,
न पै सोपे जळतील पापे ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद देवासाठी कुठं जावं लागत नाही देव 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 कुठाय देव माझ्या धनराज बाबांनी सांगावं कुठाय बाबा देव माझ्या सर्व साधू संतांनी सांगावं कुठाय बाबा देव भरला गण दाट हरी दिसे बरलगन दाट हरी दिसे हरी हा विश्वव्यापक आहे सुईचं टोक रवेल एवढूशी सुद्धा जागा रिकामी नाही की जिथं हरी नाही मला तुम्ही सांगा सुईचं टोक रवेल एवढूशी सुद्धा जागा रिकामी आहे का जिथं वारा नाही वारा दिसतो का खाली बसलेली मंडळी वारा दिसतो का तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचतोय नाही पोहोचत माझं तर पोहोचतोय मग कळतंय तुम्हाला कीर्तन का दुसरीकडे चाललंय अशातला भाग नाही ना मराठी भाषा कळती ना मग पटपट उत्तर द्यायचं वारा दिसतो का मग तो नाही का माझे हे बोललेले शब्द दिसतात का तिळातलं तेल दिसत नाही लाकडातला अग्नी दिसत नाही दुधातलं तूप दिसत नाही दिसत वाटून पाहिलं तर तिळातलं तेल आहे गिरशानं करून पाहिलं तर लाकडातला अग्नी आहे मंथानं करून पाहिलं तर दुधातलं तूप आहे चाखून पाहिलं तर उसातली गोडी आहे मग तसं ह्या देहानं जर का सतसंगती करून पाहिली ना तर हृदयात देव आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही मी म्हणतच नाही हृदयात देव आहे देव आहे देव आहे देवा हे हृदय मंदिरी शोधुनी बाई माझ्या बाबांचा शब्द आहे बाबा बाबांनी प्रमाण उचललं काय उचललं देवा आहे हृदयी मंदिरी शोधुनी पाय माझ्या माऊली मामैष्ट ज्ञानोत्तरांनी 9व्या अध्यायामध्ये 3 क्रमांकाच्या श्लोक मध्ये 4थ्या क्रमांकाची ओवी सांगावी तैसारध्यामध्ये मी राम हसता सर्व सुखाचा रामो की भ्रांतसी कामो विषयावरी पण काय झालं नि दैवाच्या परिवारी लोहया रुतल्या हती शस्त्रवरी परित इत्र बैसोनी उपवास करी का दरिद्री जीये सोन्याच्या पेटीवरती बसलाय बाबा आणि भीक मागतो उपयोग आहे का अरे खाली उघडून बघ राजा उशील राजा काय उशील बघन कोण दुर्दैवाचा पाप बघन कोण बघितलं तर कल्याण नाही होणार होईल पण तसं आपलं झालंय आपण देव 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 करत फिरतोय पण देव भेटत देव कधी दिसलाय का देव हा दिसू शकत नाही परंतु त्याला अनुभवू शकतो देव हा कधी दिसत नाही देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव ज्ञान देव मने बजा आत्मदेवा अखंडित सेवा तो अव्यक्त असा भगवंत आपल्याला कसा दिसेल माझ्या जनाबाईने चोरला मग आपल्याला चोरता येणार नाही का आपण काय वेगळे आहोत का त्या पण एक स्त्रीच होत्या मग त्यांच्यामध्ये काय होतं जे आपल्यात नाहीये त्यांच्यामध्ये काय होतं त्यांनी ते तत्व घेतलं होतं त्यांनी ते बीज वाक्य घेतलं होतं मग आपण घेतलंय का फक्त डोक्यावर देव पाहिजे मी लग्न केलं नाही
नाही, अथवा माझी पत्नी माहेरी गेली, माझा संसार व्यवस्थित चाललाय. अनुभव आहे का अनुभव? अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत संसार कळू शकत. मग तसं देवाचं आहे. देवाला पण परमार्थ जर का करायचं असेल तर देवाचा अनुभव यावा लागतो. ज्याप्रमाणे माझे सर्व संत सांगून जातात की बाबा कांदा कापला डोळ्यात पाणी येतं, अनुभव आहे. मिरची खाल्ली तिखट लागते, आलेला जीवाला अनुभव आहे. मग देवाचा अनुभव कुठे आहे? माळा घालून आहे का अनुभव? आहे नाही. आम्हाला अवस्था होत नाही. अवस्था झाली तरी आम्ही लोक नाव ठेवतो त्याला, ते तर विषय सोड. हाय अनुभव कुठल्याच गोष्टीचा अनुभव. मंदिरा पिली, दारू पिली तर रस्ता पुरत नाही चालायला, ज्याने पिली त्यालाच नाही. हाय आपल्याला अनुभव नाहीये, ज्याने पिली त्यालाच नाही. मग तसं एकदा जर का नामाची नशा जर का घेऊन पहा, किसी नशा ये हरि नाम की, किसी नशा ये हरि नाम की, जरा भी करके देखो. ज्यांनी घेतली ना, एकदा जर का घेतली ना, जो मोले मदिरा खाय, मदिरा नंदे नाचे गाय, जेने ब्रह्मरस सेविला तो केवी राया वरला कंठी प्रेम दाटे, कंठी प्रेम दाटे नाही निरलो. गडोगडी वाढू लगे, सुख गडोगडी वाढू लगे. किंबहुना सोय जीवात्मयाची लायते ते जे होयत या नाम सुख, तरी सुख तिगा किरीटी दावी जेल तुझ तिठी. आत्मयाची भेटी जीवाची होय त्याला म्हणतात सुख. इतर कोणत्याही गोष्टीला सुख म्हणत नाही. संसारात सुख नाही पण आपण त्याच्या नादी लागलो. संसारात सुख नाही पण आपण त्याच्या नादी लागलो. आपल्याला कधी संसारात सुख भेटणार? परमार्थात सुख भेटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण का संसार दुःखामुळं चहूकडे इंगळ विश्रांती. आहा नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. काम
क्रोधलो बक्षुनी पाठी लागले वढाळ कोणा मी शरण जाऊ दृष्टी देई निर्मळ आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी या संसारामध्ये सुख नाही पण जसा माझ्या गवळणीने संसार केला तसा आपल्याला पण करायचा आहे त्यांनी संसार केला परमार्थ पण मग तुम्ही म्हणाल काय म्हणताल सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू भक्ती विना देव भेटत नाही पैशा विना संसार चालत नाही मी हे करू का ते करू सांगा मी काय करू तेव्हा माझ्या सत्तानी एकाच प्रमाण द्यावं संसारी असावे असूनी नसावे संसारी असावे असूनी नसावे संसारी असावे असूनी नसावे कीर्तन करावे किंवा भजन करावे वेळो त्यांनी कसं सांगितलं वेळो वेळा सांगितलं खंडन सांगितलं कुठंच नाही अखंड करायला सांगितलं मग आपण करतो का करत नाही कशासाठी दिलं एवढं 3.5 हाताचा नरदेह तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला कशासाठी 3 टाइम जेवायलाच का नुसतं ढोसायला जेने हा जीव दिला दान तयाचे करीन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे गाईला का गुण कुठला गुण नामस्मरण तिथं सांगितलं आपल्याला माहिती आहे माईबाप ऐकणारे सोन्याहून पिवळ्यात सांगणारा बावळट आहे मी जर का सांगितलं दगडाला भजा तर तुम्ही दगडालाच जाणार मंदिरात नाही जाणार हे काय आहे माईबाप देव आहे पण तो कसा आहे सगुण रूपात आहे कसा आहे तो सगुण रूपात आहे जवळवरी अर्जुना बोधू भेटे ना मना तववर या साधना बजावे लागे माईबाप जोपर्यंत त्या जीवाला बोध भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला सगुणाची भक्ती ही करावीच लागते मग जेव्हा आपलं पूर्वजन्मीचं भाग्य सफल होतं तेव्हा निर्गुणाचा परब्रह्म आपल्याला कळल्याशिवाय राहत नाही पण त्याच्यासाठी गुरु करावा लागतो ज्याप्रमाणे माझे तुकाराम महाराज चैतन्य महाराजांना शरण गेले तुका बाबा देव बघायला गेले होते कुठं देव बघायला गेले होते देव नाही दिसला बाबा ते काय म्हणाले मला देव नाही दिसला राजा वारे मीच देव झालो तुका म्हणे देवाची होऊनी मी देव झालो मला देव नाही दिसला पण कुणाच्या कृपेने झालो गुरु परंपरेचा सुरुवातीचा अभंग काय म्हणतो सत्य गुरु राये केली माघ महिमा गुरुवारचा दिवस दशमीच्या पर्व काळामध्ये माझ्या साधूने मला सांगावं तुकारामा अरे देव बघायचा नाद करायचा नाही आणि देव झाल्याशिवाय राहणार नाही पण कधी सत्य गुरु राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडिले वाटे जाता गंगे स्नान काय केलं नंतर मस्तकी तो दान देवीला कर राजवाड्या भोजनासाठी काय मागितलं भोजना मागती
मागितलं, गरम गरम रोट्याला लावून खायला सांगितलं का? मग कशासाठी मागितलं? परमार्थाची दुसरी स्टेप आहे, त्याला म्हणतात प्रबोध. आणि पहिली जर का स्टेप थोडक्यात सांगायचं म्हणजे तास, मंदिर जर का बांधायचं असेल तर पहिला कळस बांधता का बेस बांधता? बेसच बांधता ना. मग त्याचप्रमाणे परमार्थ क्षेत्रातला प्रवास जर का सुरू करायचा असेल तर पहिलीच पायरी चढावं लागेल, टोकाची भूमिका घेऊन जमणार. मग त्यासाठी काय करावं लागेल? जाणत्याच्या जीवनामध्ये सद्गुरूच करावे लागतील. म्हणून जाणतेने गुरु भजीजे, तेने कृत्य कार्य होईल. जैसे मूळ सिंचिन सहज शाखा पल्लव संतोषती. एखादं वृक्ष जर का आपल्याला वाढवायचं असेल तर आपण त्याला मुळालाच पाणी घालतो का तुम्ही फांद्यांना पाणी घालता? वाढल झाड? वाढल का सुकून जळून जाईल? तसंच तुमचं होईल. म्हणून मुळाला पाणी घाला. आणि जर का मुळाला जर का पाणी घातलं तर आत करमात, आत करमात तेने भेटे पंढरीनाथ, तेने भेटे पंढरीनाथ. पण केली ज्ञानेश्वर महाराज माईबाप निवृत्तीनाथ जीवनामध्ये, निवृत्तीनाथांनी हात मस्तकी ठेवल्यावरच ज्ञानेश्वर महाराजांना देवाची प्राप्ती झाली. चैतन्य महाराजांनी हात मस्तकी ठेवल्यावरच तुकाराम महाराजांना देवाची प्राप्ती झाली. मुक्ताबाईने हात मस्तकी ठेवल्यावर चांगदेव महाराजांना देवाची प्राप्ती झाली. खेचर स्वामींनी हात मस्तकी ठेवल्यावर नामदेव महाराजांना देवाची प्राप्ती झाली. तुकाराम महाराजांनी हात मस्तकी ठेवल्यावर निळोबरायांना देवाची प्राप्ती झाली. मग तसं श्रीपाद बाबांनी माझा हात मस्तकी ठेवला, त्यांचा हात मस्तकी ठेवला आणि मला या माझ्या देव आहे म्हणून सांगितलं. बाबा एक 7 वर्षाची मुक्ताबाई 1400 वर्षाच्या जगणाऱ्या चांगदेवाला काय करते? उपदेश देते. काय म्हणून? मने मुक्ताबाई अरे ऐक सांगा देव अंतरीची खून, अरे अंतरीची खून दर गुरुचे पाय तुझला नेईन उद्धरून, दर गुरुचे पाय तुझला नेईन उद्धरून. मग संगत अशी करायची आहे की जेणे देव येईल. ऐश्वर्याचा पदर धरा ऐशियाची पदर धरा जेने देव येईल घरा. आणि माईबाप एकदा जर का पदर दिसला ना, पदर जर का धरला ना, किती देव धर्म करा देव तर भेटतच नाही. मी तेच केलं. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. अहो सगळं करून पाहिलं पण देव नाही भेटला. श्रीपाद बाबा जीवनामध्ये आले तेव्हा कळालं. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. नाही या जगामध्ये बाबा सारखा, नाही या जगामध्ये रामदास बाबा सारखा. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. संत नाही या जगामध्ये श्रीपाद बाबा सारखा. या साधू संतांना जीवनामध्ये किती जरी त्यांचे माय उपकारच आपण फेडू शकत नाही. या जीवनात या जन्मामध्ये तरी नाही आपल्याच्याने शक्य. केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माय. दिले अक्षर अभय दानगा.
केले उपकार सांगू मी काय. या साधू संतांना फक्त एकच दान मागायचं, एकच मागणे ते एक तुझ प्रति आहे, देशील तरी पाय पांडुरंग, देशील तरी पाय पांडुरंग. या संतांशी निरवी हेची मज देई, आणि तुझे काही न मागो देवा, आणि तुझ काही न मागो देवा. तुका म्हणे आता उतार तू होई, मज ठेवी पायी संतांची, मज ठेवी पायी संतांची. विठ्ठला विठ्ठला. माईबाप असे साधू संत जीवनामध्ये येण्याकरिता देखील जन्मोन जन्मांतरीचा पुण्य असावं लागतं. आपल्याला आयतं भेटलंय म्हणून कळत नाही, कळत नाही आपल्याला आयतं भेटलंय म्हणून. इथं भेटलंय ना, पैसे देऊन घेतला असतं तर किंमत कळत. एखादी वस्तू जर का आपण लाख मोलाची घेतली तर तिची किंमत करतो, तिला फोडत नाही, तिला उघड्या बाजारी आणत नाही. तशी आपण किंमत केली, करतोय करतोय. माझ्या बाबांचा पाठीवरती हात आहे. आज जे सर्व होत आहे ते माझ्या बाबांमुळेच होतंय. विठ्ठल विठ्ठल. पण तसे गुरु पण असावे लागतात. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य से कुछ न मांगे. अरे गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य से कुछ न मांगे, पर शिष्य भी तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे. आहे का सर? गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य से कुछ ना मांगे. पण गुरु शब्दाचा अर्थ नेमका काय? भू म्हणजे गुप्त आणि रू म्हणजे रूप. साधकाला आत्मयाचे गुप्त रूप दाखवून देतो तो म्हणजे गुरु. एकनाथ महाराजांच्या भागवतामध्ये श्रीकृष्ण उपदेश करतात. मंत्रतंत्र उपदेशती गरोगर गुरु ऐते ऐकती, जो शिष्यासी मेल विजय सदवस्तू तयासी मानी जे श्रीकृष्ण सदू. मंत्रतंत्राचा उपदेश करणारी गल्ली मुळे बुवा बुवा गुरु 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 होण्याची हाव प्रत्येकाला. मी काहीतरी बनावं, बाबा बनावं म्हणू नये. अहो काय करतात तसल्या पदव्याला? बरं नाही काय करायचंय? भेटलंय नाम, सुखाने जागा, राहा, नामस्मरण करा. लोकाला जो निरोप आपल्यापर्यंत आलाय तो पचवा, त्याला म्हणतात परमार्थ. विठ्ठला विठ्ठला. मंत्रतंत्राचा उपदेश करणारे खूप गुरु आहेत, पण जो त्या शिष्याला सद्वस्तूचं ज्ञान करून देतो त्याला म्हणतात सद्गुरु. त्यालाच म्हणतात सद्गुरु. जो गुरु म्हणेल अरे देव आणि तू एक आहे, त्याला म्हणतात गुरु. माझ्या श्रीपाद बाबांना, अहो माझ्या श्रीपाद बाबांना, अहो माझ्या रामदास बाबांना मी त्या रूपाला दाविला जीवन.
नामाचं मंगळसूत्र नामाचं मंगळसूत्र मन मनी वाविलं जीवनीला सांगायला गेलं तर आज प्रत्येक माणसाला 2 जन्म आहेत, 2 लग्न आहेत आणि 2 मृत्यू आहेत. पहिला जन्म म्हणजे जो आईच्या उदरातून होतो तो म्हणजे पहिला जन्म. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ तो म्हणजे पहिला जन्म. आणि दुसरा जन्म म्हणजे जो आईच्या उदरातून न होता सद्गुरु रूपी आई तत्वाचा बोध देते तेव्हा होतो आपला दुसरा जन्म. पहिलं लग्न म्हणजे जे मंडपामध्ये होतं ते म्हणजे पहिलं लग्न आणि दुसरं लग्न म्हणजे जीवाचं लगीन शिवासी लविलं. पहिला मृत्यू म्हणजे तर या देहाचा होतो. प्रत्येकाला इथून जावं लागतं. रामप्रभूजी आले आणि गेले, कृष्ण परमात्मा आले आणि गेले, कुणीही उरलं पण आज असू दे तत्व रूपाने ते तुमच्या आपल्यामध्ये कुणी राहिला आलेलं नाही. सगळे जाणार आहेत पण फक्त कार्य करून जायचंय. सगळे संत कार्य करून गेले, आपण नुसतं चरायला नाही आलो जन्माला. बरोबर ना? बरोबर आहे. भजनासाठी दिला देवे दिला देह भजना तो या झाला फाट. मग भजन कोणतं? बरं ते सोडा. आपला विषय काय होता? पहिला मृत्यू म्हणजे या देहाचा होतो आणि दुसरा मृत्यू म्हणजे कुठला? प्रियार्थ रूप झाला शरीराचा भाव लक्ष्याला ठेवा स्मशानीचा तो म्हणजे दुसरा मृत्यू. मग पहिलं तर सगळ्यांनाच प्राप्त झालंय तिने पण दुसरं कधी प्राप्त व्हायचं? आपल्याला झालं आपलं भाग्य. आपल्याला झालं आपलं भाग्य. ते नाम मुखामध्ये येण्याकरिता सहस्त्र जन्म घ्यावे लागतात. सहस्त्र जन्म घ्यावे लागतात. तेवढं सहस्त्र जन्माची पुण्यही आहे तेव्हाच नाम भेटतं. माईबाप देव समजण्यासाठी भाव लागतो, भावासाठी भक्ती लागते. माईबाप माझे ज्ञानेश्वर महाराज 14व्या अध्यायामध्ये 26 नंबरच्या श्लोक मध्ये सांगतात, तरी व्याविचारहित चित्ते भक्ती योगे माते सेवितो गुणा ते जाकळू शके तरी कोण मी कैसी भक्ती अव्याविचारा काय व्यक्ती हे आगवेची निवृत्ती होवावी लागे. तरी पार्था परियसा मी ठवय येथायसा रत्न किळाव जैसा रत्नाची तो कद्रवपणाची नीर अवकाशाची अंबर गुढी तिची साकरान नाही ही मध्ये आकर्षिले तिची हिमवंत जीवी झाले नाना दूध मुराले तरी तिची दही खाली. काय सांगतात हो का? तरंगुलानु परी सिंधुसी नाही भिन्नू तैसा ईश्वरी आणि मी अनु वेगळा नोहे. काय म्हणतात? पाणी आणि पाण्यावरची लाट तुमच्याकडे वेगळी आहे का? आहे का भाऊ वेगळी? आहे वेगळी. पाणी आणि पाण्यावरची लाट जशी आहे ना तू आणि मी एक आहे तसा अनन्य भावानी शरण या मी दिसले शरण जो मज होय अनन्य शरण तयाचेच. काय म्हणतात? तयाचेच. इतरांचं काम नाही मोक्यांचं दुसरं नाही यायचं कुणी. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारिणी जन्म आणि मरण या लागी शरणांगत शरण मीची एकू घटाची निनाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करी सुवर्णमणी सोनिया कल्लोळ जैसे पानिया तैसा मज धनंजया शरण ये तू. घट घट माहिती तुम्हाला? घट मडके बनवतात. मडके बनवतात ना, बघितलेत का कधी? तुम्ही बनवले पण असतील, मी फक्त बघितले. बरं घट हा फुटा जरी फुटला इथं फुटला त्याच्यामधला जो वायू आहे त्याच्यामधली जी पोकळी आहे ती आकाशाला जाऊन लावावी लागते का? आपोआप विराजमान होते. तसा तू एक भावाने मला शरण या मी दिसल्याशिवाय राहत नाही. सैंधवाचा रवा सिंधू माझी पांडवा विरलया विरवा ही टाके पाण्याचा खडा समुद्रात पडला रे पडला.
त्याचं विरणं काय होतं बाबा हो? काय होतं? हा समुद्र रूप होतं. त्याचं विरणं बंद होतं. तो परत खडा होतो का? तसाही एक खडा माझ्या बाबांनी गोटीतून उचलला, तसाही एक खडा माझ्या बाबांनी सिद्धेवाडीतून उचलला, एक खडा माझ्या लातूर मधून उचलला. तो खडा आता खडा राहिला नाही, त्याचा सोन्यामध्ये बदल झाला. त्याला म्हणतात परमार्थ विठ्ठल. आपल्या जवळ सगळे डोकेलिटी सगळी आहे, काही विचारूच नका. एवढं डोकं आहे की इथून तिथं जाऊ. तू का आकाश एवढं झालं ना तिथं बी पोचू. आपण फ्लाईटने जाऊ ते म्हणजे गेलेत आकाशात. तू का आकाश एवढे झाले ते आपण झालो का? नाम घेतलंय परमार्थ करतो. काय करता? काडीचा परमार्थ करता. रोज 2 टाइम सकाळ संध्याकाळ चिंतन करायला सांगितलं. बस्ता बाबा म्हणायचे लक्ष ठेवा. तुमच्या तब्येतीवर लक्ष ठेवा म्हणले का? मग कशावर म्हणले लक्ष ठेवा? अहो तिथं राहा, सकाळ संध्याकाळ चिंतन करा. भेटलंय तर घ्या, आनंद घ्या. बाकी काहीच नाही. मिथ्या आहे सगळं, काहीच नाहीये. एकच सत्य आहे आणि ते म्हणजे नाम आहे. फक्त नाम घ्या. ज्यांनी घेतलंय त्यांनी जपा. नाम घ्या. जीवनाचं कोडं उलगडल्याशिवाय राहत नाही. जीवन हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. माझ्या तुकाराम महाराजांचा माई बापा भाग्य उजळलं म्हणून त्यांची चिंता वारली. आपलं भाग्य उजळतंय आपल्यालाच माहिती. कधी उजळते ते तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणलं भाग्य उजळायचं, लगेच उजळलं. नाही उजळायचंय मग तसंच राहिलं. आम्हाला काय घेणंय? इथून कीर्तन केलं, बाबा लोकांची भेट केली, आपल्या साधकांना भेटला, निरोप द्यायचा, धाडायचं. जिने ऐकलं त्याचं कल्याण, नाही ऐकलं त्याचं काय करावं? आता कुत्र्याने किती जरी भुकलं तरी काय करेल? ते मालकाने तर जागा पाहावं लागल. चोरी झाली काय ना झाली काय, कुत्र्याला काय घेणंय? आई काय घेणं? अभंगाचं प्रथम चरण. जळले भाग्यात अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आता आपलं काय झालं? भाग्य उजळलं, चिंता वारली. नंतर काय? 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये उकडत असतो बटाट्यासारखं. कसं? कुकर मध्ये टाकले बटाटा कसं शिजत उकडत ना, तसं 9
विनवणी गेली, देवा मला सोड, या गर्भवासातून मला बाहेर काढ. तिथं एसी आहे का आपल्या घरासारखी, का कूलर आहे, का फॅन आहे, काय आहे काय मध्ये, आहे काय मध्ये? तुमच्या टायमिंगला होतं का? त्याच्या पिढीनं आहे. 2025 2026 होणार आहे का काही असं? होऊ शकत. बटाट्यासारखं तुम्ही आपण उकडत होतो, देवाला विनवणी केली, देवा मला सोड, हे यातना मला आता सोसत. देवा माझा दयाळू सोडलं, डाळिंबाई आडवी आली, नाळ खांडली गेली, लागला खालीचा वारा, सगळं विसरला, घसरला तिथं सगळं विसरला. देवा मी तुझं भजन करीन असा गरम हात म्हटला होता, तेव्हा देवानी सोडलं होतं. देवानी पण वचन घेतलं होतं, आपण देवाला वचन दिलं होतं, आठवीन पाय हा माझा नवस. माई बाबा आज आपण नवस करतो, नवस पोरासाठी करतो, कोणासाठी, कोणाचं तरी चांगलं होण्यासाठी नवस करतो, तो फेडतो ना जाऊन. फेडता का नाही बसलेली मंडळी, फेडता का नाही? मग तसा तुम्ही देवाला काय केलं? नवस केला, नवस फेडला का? फेडला नाही, फेडला. तुमचं तुम्हाला भुगतायचं, आमचं कल्याण आहे, आमचं झालेलं आहे, तुमचं तुम्हाला भुगतायचंय. जागे व्हा, जागे, उठा उठा साधू संत, साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत, आता जागा रे भाई नो जागा. अहो सगळ्यांना जायचंय, कुणी उरलेलं नाही या जागेला, पंजा गेला, बापा मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही पैसा झाला. उठा उठा जागा पाटी, बयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझ्या ठाव नाही कोटे राजा, पंढरी वाचोनी तुझ्या ठाव नाही कोटे. आता तरी जागवा म्हणले संत, कारण का? देह जाईल जाईल जाईल, देह जाईल जाईल. जाईल याची काळोबा आईल. मी कुठून आले? आता पुण्याहून आले. कुठून आले? पुण्याहून आले. पुण्यातून कुठून आले? वाघोलीतून आले. मग आता मी परत वाघोलीला जाईल म्हणून गॅरंटी आहे का? आहे का गॅरंटी? क्षणाची गॅरंटी नाही की मी खाली उतरत. क्षणभंगूर नाही भरवता, वारे सावध तोडा माया आशा. नको नको म्हणा, अरे गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. आता माझी काम पडेल फेरा, आता माझी काम पडेल फेरा.
तुका म्हणे काय धरा मनामध्ये, शेवटचं चरण काय बोलले बाबा, तुका म्हणे मनामध्ये काय धरा, काय धरा, भाव धरा म्हणले ना. भाव का भूखा हूँ मैं बस, भाव ही एक सार है, भाव से मुझे भजे जो भव से बेड़ा पार है, भाव भी न कुछ भी दे तो वे मैं कभी लेता नहीं. काय म्हणले, भाव भी न कुछ भी दे तो वे मैं कभी लेता नहीं, भाव से एक फूल भी दे तो वे मुझे स्वीकार है, भाव का भूखा हूँ मैं बस. भाव बड़े आकडे ये विना आकडे करता यावळे तैसा हरी, देव भावाचा भावाचा माझ्या भावाचा नाही कोणाच्या बापाचा. देव भावाचा त्याला दुष्काळ पडलेला आहे, माई बापात त्याला दुष्काळ आहे. सगळ्याला भाव देतो पण देवाला भाव देतो ना, सगळ्याला भाव. माझा उद्देश कळतोय का बोलण्याचा, सगळ्याला भाव देतो पण आपण देवाला भाव देत नाही. एकदा जर का देवाला जर का भाव दिला तर जीवन हे सुजलाम सुफलाम होतं बाबा. व देव कळतो, देव नाही अशी जागा रिकामी नाही तिथं देव कळतो की बाबा आपल्या हृदयात देव आहे. अर्जुना मी नसे आईचा कौन ठावसे परिप्राण्याची दैव कैसे जे न देखती माते, तरंग पाण्या विन सुखती रश्मी वाते विन न देखती तैसे मीच ते मी न होती विस्मो देखे. अर्जुना नवलाची गोष्ट मी असून मी होत नाही. आपलं कसं झालंय, नेमकं कसं झालंय, आंधळ्यासारखं झालंय. चिंतामणी कसं आहे, असं खाली आहे खाली, आणि आपण काय करतोय, वीर आहे म्हणून दगड आहे म्हणून असा पायाने त्याला ढकलतोय, असं काम झालंय. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना देवाची प्राप्ती झाली, तुकाराम महाराजांना देवाची प्राप्ती झाली. तेच तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये प्रसिद्ध
ते तर राहिलं. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. माईबाप आता काय करायचं? भाग्य उजळलं ना, चिंता वारली ना, नळी पण नाभ परत जोडलं गेली ना, मग आता काय करायचं? सगळ्यांनी हात वरती करायचे. करावर ज्याला हात आहे त्याने वरती करा बरं, पकवाजाचे सोडून बरं. हा चला, केल्यावर ज्याला हात आहे त्याने नीट वरती करायचं. पाठीमागं बसलेले पुरुष मंडळ चला हात वरती केलेवर सगळ्यांनी केले हो का नाही? केले. चला भजन करायचं. आता नी टाळी वाजवायची, मुखाने सर्वांनी बोलायचं आणि भजन करायचं. विठोबा
सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद अमृतय दादा ना उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की। उजळले भाग्याचा अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडला विठ्ठला माईबाप एवढे हार घातले होते, कधी जाईल म्हणून भरोसा, गॅरंटीच नाही। तुम्हाला काय म्हणलं होतं मी, इथून उतरण का नाही म्हणून गॅरंटी आहे का? म्हणून जागे वा बाबा हो, एवढाच मनुष्य देह परत मिळून परत फिरून भेटणारा कधीच भेटू शकत नाही, एकच जन्म या। मग तुम्ही जो जो विचार कराल त्याच्यात जाता, आणि देवाला जर का भजलं ना तर तुम्ही देव स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही। जसं माझ्या तुकाराम महाराजांनी सांगावं, बाबा आमचं काय झालं, आम्हाला मरण नाही आता, आम्ही झालो अग्नी। उदाहरण द्यायचं ठरलं तर असं, माईबाप पहिल्याच्या काळी ना दळण दळण्याकरिता दुसऱ्या गावाला जावं लागत होतं, म्हणून एक मनुष्य दळण दळण्याकरिता दुसऱ्या गावात गेला। पण कशाने गेला? घोड्याने गेला। बरं नीट ऐका बरं, माझ्याकडे वेळ कमी आहे, 10 मिनिटं तुमचे घेणार आहे मी, 10 मिनिटात मी कीर्तन उरकल, फक्त लक्ष द्या। काय करायचं? लक्ष द्यायचं। ऐका ऐका, दळण दळण्याकरिता मनुष्य गेला, तो गेला घोड्यावर। कशासाठी गेला? तर दळण दळण्याकरिता गेला होता। दळण दळण्याकरिता गेला दळण करून घेतलं मध्ये रस्त्यामध्ये त्याला विचार आला की बाबा रे, माझ्या हातात एवढं दळण्याच्या पिशव्यात मला वजन होतंय, मग त्या घोड्याला किती होत असेल? म्हणून त्याने युक्ती सुचली त्याने विचार केला की बाबा रे, मी जर ते पिशव्या जर माझ्या डोक्यावरती घेतल्या, ते पोतं डोक्यावरती घेतलं तर त्याचं वजन कमी होईल का? हा, मग तसं आपली गत झाली, आपली माई बाबा आपली झाली, काय झाली? मरणाचं वजन तुम्ही आपण डोक्यावरती घेतला, अरे तुम्हाला मरण नाहीये, या देहाला मरण आहे, आत्मा अमर आहे। मरण माझे मरुनी गेले हो, आम्ही झालो अग्नी रूप, लागोने दीपा पुण्यांगा। तेवढं पूर्णपणे त्या भगवंताला शरण जावं लागतं। जसं माझे तुकाराम महाराज पूर्णपणे एक सुद्धा त्यांच्या शरीरामधला असा पार्ट नव्हता की तो देव म्हणत नव्हता, तो नाम घेत नव्हता। आपलं झालं तशी अवस्था निर्माण झाली का? नुसतं झेंडे मिरवता, मेळावे, कीर्तन आहे, प्रवचन आहे, परमार्थ चालू आहे, काहीचा परमार्थ अनुभवच नाही। परमार्थ म्हणजे एकच आहे, अनुभव येणे, देवाचा अनुभव येणे, अष्ट सात्विक भाव निर्माण होणे, त्याला म्हणतात देव जागृती, त्याला म्हणतात देव, त्याला म्हणतात भक्ती, त्याला म्हणतात भक्ती। आणि हाच खरा देव आहे, हाच सगळा संसारच आहे आपला, परमार्थिकच संसार आहे हा। ह्याला सोडून जर दुसरं काही करत असेल ना तर व्यर्थ आहे, व्यर्थ आहे, व्यर्थ। किती जरी ज्ञान असू द्या, नाम नसेल तर व्यर्थ आहे। पे व्याकरणी चौकडा तर की अति गाडा, एक अध्यात्म ज्ञान पुढे
नसते दुजो मोरांगी अशेषे पिसते असते डोळसे एकलही दृष्टी नसे तैसे ते गा मोराच्या अंगावरती पिस्यात प्रत्येक केसावरती डोळा पण ते डोळे दृष्टीही नाही. तसं तुमच्या आपल्याकडे सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. प्रॉफिट लॉस कुठं होतं सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. जर का नामाचं ज्ञान नसेल तर व्यर्थ आहे आणि तोच आपला स्वधर्म आहे. नाम म्हणजे आपला स्वधर्म आहे. मी सांगत नाही स्वधर्म जो बाप्पा तोची नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तता ते पापा संचारू नाही. हा नीज धर्म जे सांडे कुकर्मी रतीगडे म्हणून बंधू पडे संसारिक चोर म्हणून दंडील सर्व सतयाचे गतयुषी शरीरी चैतन्य वासू न करी देवाच्या घरी न राहे लक्ष्मी. तसं होईल. आणि जर का भजलाने भजलं जर का चिंतन केलं नाही केलं तुम्ही जे करू म्हणाल ते अपेसे सिद्ध जाईल. वाचतही पुरेल मानसीचा पण कधी तुम्ही देवाचे भजाल देव तुम्हा भजील ऐसे परस्परे घडेल. प्रीती जेते ज्ञान देव मने तरलो तरलो ज्ञान देव मने तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे ज्ञान देव मने चढे सद्गुरुने केले कोडे माता हात ठेविलं पुढे बीजची वाहिले गुरुने कानी फुंकीला वारा गुरुने कानी फुंकीला वारा देह भाव गेला सारा त्याला म्हणतात भक्ती आणि त्यालाच भरतात परमार्थ विठ्ठल. एक शेवटचं उदाहरण देते आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम ऐका. माझे तुकाराम महाराज असंच एकदा शेतामध्ये भजन करत होते. काय करत होते? भजन करत होते. माईबाप एवढे श्रीमंत असताना देखील त्यांनी त्यांचा संसार लयाला लावला. असे असणारे तुकाराम महाराज एकदा भजन करत होते. एका माणसाच्या मनामध्ये विचार आला की बाबा रे माझ्या एवढे त्यांचे लेकरं बाळ आहेत, माझ्या एवढीच त्यांची धर्मपत्नी आहे, माझ्या एवढीच त्यांची आई आहे, त्यांना खायला प्यायला नसेल म्हणून मी काय देतो उसाच्या मुळी त्यांच्या घरामध्ये पाठवतो. म्हणून उसाच्या मुळी तुकाराम महाराजांच्या हाती दिल्या. तुकाराम महाराजांच्या हाती दिल्यानंतर तुकाराम महाराज घरी परतले. घरी जाता 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 त्या उसाच्या मुळी दिसल्या म्हणून सर्व गावकरी म्हटले जे सर्व पालक होते ना ते तुकाराम महाराज जवळ आले. तुकाराम महाराजांच्या जवळ आल्यानंतर तुकाराम महाराजांनी सगळ्यांना एक एक ऊस वाटला. एक एक ऊस दिला. जो येईल त्याला ऊस दिला. जो येईल त्याला ऊस घे काढ. असं करता 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 एकच ऊस त्यांच्या जवळ उरला आणि तो एक ऊस तो घेऊन घरी गेले. तो एक ऊस घेऊन घरी आले म्हणून धर्मपत्नीला त्यांच्या बरं वाटलं. बाबा माझ्या तुकाराम महाराजांनी काहीतरी आणलं, माझ्या पतिदेवाने माझ्यासाठी काहीतरी आणलं, माझ्या लेकरासाठी काहीतरी आणलं म्हणून त्यांना बरं वाटलं. बरं वाटल्यानंतर त्यांनी थोड्या वेळाने प्रश्न केला की बाबा तुम्हाला एकच ऊस दिला का हो? त्यांनी एकच ऊस दिला का आपल्याला? एकच ऊस दिला. मग त्यांनी सांगावं जिजे अगं मुळी दिल त्या मुळी परंतु एक एक बालक माझ्या जवळ आला म्हणून सगळ्यांना वाटून दिल्या. आपल्या बालकाला फक्त एकच ऊस उरला. मग तिथे त्यांच्या धर्मपत्नी म्हणल्या अहो कशाला जाता त्यांच्याकडं, कशाला त्यांना ऊस? त्यांचे जे आई वडील आहेत ते तुम्हाला नाव ठेवतात पाठीमाग, मग कशाला जायचं त्यांना, कशाला द्यायचं? मग तिथे तुकाराम महाराज म्हणतात की बाबा रे जसे त्यांचे आई वडील माझी निंदा करायची सोडत नाही, मला काहीही पाठीमाग म्हणू द्या, तो त्यांचा स्वभाव जसा सोडत नाही तसा माझा स्वभाव आहे चांगुलपणाचा. मी त्यांच्याबद्दलचा चांगुलपणा हा माझा सोडू शकत त्यांना म्हणतात
म्हणतात संत, त्यांना म्हणतात संत. त्यांच्या स्वभावाशी काय घेणे आपल्याला? अगं करू दे त्यांना, काय करायचंय ते. माझा स्वभाव एक चांगुलपणाचा, मी त्यांच्याबद्दल कधीच वाईट विचार करू शकत नाही. हे होते ते तुकाराम महाराज, ते होते संत. आज सुद्धा ते आहेत, आज सुद्धा, आता सुद्धा ते आहेत. त्या काळी ते म्हणून गेले, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. आईता आला घरा पुसणी, पूर्वजन्मीचा जीवाचं पाप देव न लगे, साठविने चिरून दिले जागे. अरे देव मंडला भाव बुडाला, काय करू, देव घ्या फुका न लगे रुका मोल काही. जे संत आहेत, श्रीमंत आहेत, शांत आहेत, त्यांनी सांगावं एकनाथ महाराजांनी, एका जनार्दनी मांडले दुकान, देतो मोले विन सर्व वस्तू. आता एकच फक्त दुकान आहे की जिथं पैसे लागत नाही. एकच असा परमार्थ आहे, पैसा न लगे, रुपया न लगे फुटकी तोडी, खेती करा हरीच्या. बस संपलं. तुका मने होता ठेवा, तो या भावा सापडला. त्यांनी जो स्वतः जवळचा जो भाव होता तो संपूर्ण देवाला दिला. म्हणून त्यांचं भाग्य उजळलं, चिंता वारली, नाम जोडली गेली. संपुष्टेमध्ये हृदया जो ठेवा जो सापडलेला होता, आणि ते या भावा सापडला. बरं, आपला वेळ आता संपला. बोलता बोलता कसा वेळ निघून गेला माई बाप कळलं नाही. आपलं कीर्तन होतं 7 ते 9, परंतु थोड्याशा अडचणीमुळं, थोडीशी धावपळीमुळं कसा 1 तास एवढा उशीर झाला कळलं नाही. प्रथम तर मी तुम्हा सर्वांची या बाबतीत माफी मागते. माई बाप, खरंच मी आज भाग्यवान ठरले की तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं मला दर्शन घडलं. जाता जाता मी एवढंच सांगेन, एवढंच माझं कीर्तनातून एवढंच घेऊन जा. सगळं नाही लक्षात राहिलं, इकडून ऐकलं इकडून सोडून देणं, असं काही करू नका. आपलं नामधारक त्याचं कीर्तन एकच घेऊन जायचं. काय करायचं? जीवनामध्ये जाणत्याशे सद्गुरू करायचे, पवित्र अशी गळ्यात तुळशीची माळ घालायची. ते जाणत्याशे सद्गुरू नामाचा तत्वाचा बोध देतात, तो बोध घ्यायचा. बोध घेतला की हे जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहत. अवस्था प्राप्त होते. अवस्था प्राप्त झाली की वैराग्य निर्माण होतं, आणि वैराग्याने सुख घडोघडी वाढू लागतं. त्याच्यासाठी गुरु करावे लागतात. मग तसं तुम्ही आपण सद्गुरु संत श्रीपाद बाबा, सद्गुरु संत रामदास बाबा, सद्गुरु संत अमृतदादा या सर्व संतांना शरण गेलो. म्हणून आपल्याला कळालं. म्हणून जाता जाता एवढं त्या साधू संतांना या जीवनात तर विसरायचंच नाही, आणि त्या नामाला पण विसरायचं नाही. फक्त एवढं एक प्रमाण देते आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम. विसरू नको रे साधका, विसरू नको रे साधका, माझा श्रीपाद बाबा.
माझ्या या सर्व साधू संतांना जर का विसरित आता या थोर झाली हानी आणि तसं लखानी 84च्या आपल्या आपल्या हातात आहे. आपल्या जीवाचं सोनं करायचं का तसंच राहायचं आपल्या हातात आहे. बरोबर ना. पेपर जर 12वीचं पास करायचं असेल तर त्याच्यासाठी अभ्यासच करावा लागल. पेपर पास होऊन पेपर देऊन पश्चाताप करून घेऊ नका. म्हणून हातात वेळ आहे. टायमिंग आहे. हातात वेळ आहे. विचार करून पहा. बघा झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरू सच्चिदानंद अमृती दादा या सर्व साधू संतांच्याच कृपाशीर्वादाने बोलले. मायबाप प्रथम तर तुम्हाला मी सांगितलंच होतं किंवा मी इथं जे काय बोलणार आहे माझ्या गुरूंची कृपा आहे. कारण मला माहिती आहे की मी इथं काबिल नाहीये बोलायच्या. मी आहे ना फक्त माझ्या गुरुचीच कृपा आहे. फक्त गुरुचा पाठीवरती हात आहे म्हणून हे बोलतय. बघा आज आपला वैष्णव मेळावा 1.5 दिवसीय वैष्णव मेळावा ह्याचं 2रं वर्ष आणि आज तुकाराम बीज या निमित्ताने आपली कीर्तन सेवा होती. माईबाप आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. आयोजन नियोजन खूप सुंदर होतं. प्रथम तर टाळी वाजवाल कोणाला माहिती तुम्हाला? ह्या महिला वर्गाला टाळी वाजवा बरं. हा वाजवा पटपट. आवाज येऊ द्या बरं. स्वतःसाठी वाजवाय आवाज का आता वाजवाय ना बरं. आता एक टाळी माझ्या पुरुष वर्गाला. माईबाप टाळकरी खूप आहे आणि महिला वर्ग माईबाप प्रत्येक कीर्तनात जर बघायला गेलं तर पुरुष वर्गच उभा असतो. महिला वर्ग तिथं उभा नसतो. एकाच दुसरी महिला उभा राहिली तर राहिली पण इथं तर भरपूर आहेत. म्हणून तुमचे आभार व तसेच आपले पखवाजवाले दोन्ही दादा असतील तुमचे मनापासून आभार. माईबाप त्यांच्या दोघांसाठी टाळ्या वाजवा. खूप सुंदर दादा हो तुम्ही साथ दिली म्हणून तुमचे मनापासून आभार. व तसेच आपले दोन्ही दादा असतील गायनाचार्य त्यांच्यासाठी पहिलं टाळ्या वाजवा. माईबाप तेच म्हणून मी होते बरं का. आपल्या ताई पण आहेत बरं का. त्यांचा आवाज खूप सुंदर आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि धन्यवाद द्यावे ते आपले पेटीवाले बाबांना. बाबा तुम्ही साथ दिली म्हणून तुमचे आभार. बघा इथं सर्वच उपस्थित आहे पण मला इथं येण्याचा योग घडला ना ते आपले हरिभक्त पारायण संतोष महाराज बाबा पानसरे यांनी मला इथं बोलवलं आणि तुमच्यासारख्या संतांचं दर्शन झालं म्हणून सगळ्यांचे आभार. व तसेच आपले कीर्तनकार चेतन महाराज भोईर असतील व तसेच त्यांच्या धर्मपत्नी असतील तसेच आपल्या विनाताई असतील सर्व तिथे दिवेची मंडळी उपस्थित आहे. सर्व इथं सेवेला लाभले. सर्व आलात म्हणून तुमचे मनापासून आभार. व तसेच आपल्या हनुमान मंदिरामध्ये दावडी या गावामध्ये आपला हा महोत्सव चालू होता. माईबाप कुणी नाही येणार इथं उद्या. कुणीच नाहीये. आज इथं आहे एवढंच. काय आनंद घ्यायचाय तो इथंच घ्यायचाय. पुन्हा नाहीये बरं. उद्या इथं कोणी असेल का? कोणीच नाही आहे. संध्याकाळी कोणी नसेल. संध्याकाळी इथं कोणीच नसणार. माईबाप देह तुम्हाला दिलाय त्याचा कसा उपयोग करायचा ते तुमच्या हातात आहे. झालेली सेवा बरं एक जण राहिलं. बरं कोण राहिलं असेल? आपले सिस्टम वाले काका. खरं तर माईबाप सिस्टम आहे म्हणूनच आम्ही बरोबर ना बाबा. त्यांच्यासाठी परत टाळ्या वाजवा. आणि सगळ्यात मोठे धन्यवाद द्यावे ते आपल्या विनेकरी ताईंना. त्यांच्यासाठी धन्यवाद. टाळ्या वाजवा. ताई आई तुम्ही इथं उपस्थित राहिला. 2 तास विना घेणं म्हणजे खाऊचं काम नाही. विना घ्यायला पण भाग्य लागतं. आईंचं भाग्य होतं म्हणून आईंनी विना घेतला माझ्या कीर्तनात म्हणून आईचे आभार. सर्व साधक वर्ग असेल सर्व लांब लांबून आलेले माझे सगळे साधक मंडळी असेल. झालेली सेवा माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरू सच्चिदानंद अमृती दादा व तसेच माझे आई वडील असतील यांच्या चरणी समर्पित करते. ज्ञानेश्वर
आपल्या या जावळी गावामध्ये आपण या वैष्णव मेळाव्यामध्ये 2 वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत।